हा कन्याकुमारीचा समुद्र किनारा आहे। अथांग समुद्र, हा त्रिवेणी संगम इथे, बंगालचा उपसागर, अरेबियन सी आणि हिंद महासागर याचा त्रिवेणी संगम हा इथे आहे। आणि या त्रिवेणी संगमाच्या इथेच हे समोर एक मंदिर दिसते हे कन्याकुमारी मंदिर आहे। आणि कन्याकुमारीच्या समोर हे रॉक विवेकानंद रॉक मेमोरियल आहे इकडे। म्हणजे समुद्रामध्ये कातळावर हे भव्य दिव्य असं विवेकानंदांची मूर्ती, ध्यान मंदिर, खाली पुस्तकांचं 3-4 अशा मोठ्या मोठ्या खोल्या आहेत, प्रदर्शन आहे। आणि हा इथे एक नवीन स्टॅच्यू बनवायचं काम चालू आहे। हे स्टॅच्यू जे आहे ना, याचं नाव जरा थोडं तमिळमध्ये आहे, मला लक्षात नाही, पण थिरुवरम असं काहीतरी नाव आहे त्यांचं। स्टॅच्यूचं काम चालू आहे। आणि आता आम्ही जे उभे आहोत हे तिरुपती बालाजी मंदिर आहे। इथे हे बालाजी मंदिर आहे, अतिशय भव्य दिव्य असं मंदिर आहे। हे देवी पद्मावतीचं मंदिर आहे। पद्मावतीचं दर्शन करूया आपण। इथे अद्याप तरी अजून तरी व्हिडिओला वगैरे बंदी दिसत नाही आहे। पद्मावती देवी आहे। आणि हे तिरुपतीचं बालाजीचं भव्य दिव्य मंदिर आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये गेलो होतो आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे। आणि त्याचं दर्शनसुद्धा आम्हाला अगदी मन भरून आलं, कारण आपण जेव्हा आंध्र प्रदेशमधली तिरुपतीच्या दर्शनाला जातो तिथे एवढी प्रचंड गर्दी आणि लाईन असते आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दर्शनसुद्धा बरोबर होत नाही। परंतु इथे अगदी आपण म्हणतो ना नखशिखांत दर्शन, तशा पद्धतीने व्यवस्थित दर्शन करता आलं इथे। जर आपण इथे कन्याकुमारीला कधी आलात तर ह्या मंदिराला मात्र अवश्य भेट द्या। समुद्रकिनारी अतिशय सुंदर असं मंदिर बनवलं आहे। गार्डनचं वगैरे काम चालू आहे। आणि हे जंगल आहे सगळं चारी बाजूला। या जंगलामध्ये आम्हाला भरपूर मोर वगैरे बघायला मिळाले आणि आमच्या मॅडमला मोर बघून एवढं सुख मिळालं का विचारायला नको। तिला मोर बघण्याची प्रचंड इच्छा होती आणि इथे आता ती इच्छा पूर्ण झाली। देव करो आणि अशाच पद्धतीने सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो।